हॅलो सर, तुमचा आवाज येत नाहीये. लक्ष द्या. वर्कआउट झाल्यानंतर इथं कॅन्डल क्लोजिंग होईल आणि नंतर आपल्याला ट्रेड मिळेल. ठीक आहे. फुट साईडला जाणार असेल तर इथं स्ट्रॉंगली सपोर्ट आहे. ट्रेंडिंग सपोर्ट पण येतोय. ठीक आहे. तर याला ब्रेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला काहीतरी वेळ मिळेल. ठीक आहे. तोपर्यंत वेट करा. इथं ब्रेक केल्यानंतर कॅन्डल क्लोजिंग वर आपल्याला एंट्री करायची. ठीक आहे. 120च्या अगोदर कुठेही करा नंतर. पोझिशनल ट्रेड तेव्हाच बनून जेव्हा हा पॉईंट ब्रेक होईल. कमीत कमी ट्रेंड लाईन. ऑब्झर्व करत राहा. ब्लॅक लाईनच्या वरती क्लोजिंग झाल्यानंतरच एंट्री बनते सर. हो हो. मार्केटचा वे बघा कसा आहे. सुरुवातीला काय असतंय, मार्केटचा वे लक्षात आला पाहिजे कुठल्या साईडला मार्केट काम करते. साईडवेज असेल तर आपण ट्रेडच बऱ्याचदा करत नाही. मग त्याने कुठला तरी एक मुवमेंट झाली पाहिजे बघा. या पद्धतीने इथं सपोर्ट घेतला, परत इथं घेतला, तसा तर वरती चाललं. वरती चाललं म्हणून लगेच कॉल घ्यायचा का नाही. हा पॉईंट ब्रेक झाला पाहिजे तेव्हा आपण कॉल फिक्स करू. कारण या पद्धतीने यू सेप होतोय फक्त आणि आपल्याला पाहिजे असतो एन सेप. ठीक आहे. प्रॉपर अप ट्रेंड कधी लक्षात येईल आपल्याला, या पद्धतीने वरती आलं. ठीक आहे. वरती आला, ब्रेक केल्यानंतरच अप ट्रेंड फिक्स होईल. त्यानंतर या पद्धतीने असं निघून जाईल. सध्या कुठलाही ट्रेंड नाही. हा पॉईंट ब्रेक लक्षात घ्या. इकडे आपल्याला कॅन्डल क्लोजिंग 150च्या अगोदर होईल. त्यानंतर कॉल साईडचा विचार करू आपण. वॉच लिस्टला दोन्ही पण ऍड करून घ्या. 23,150चा कॉल आहे आणि 23,100चा पुट आहे. वॉच लिस्टला ऍड करून घ्यायचा. त्यानंतर मग जिथे एंट्री पडेल तो घेऊन टाकायचा आहे. 23,150. ते कॅन्डल क्लोजिंग होऊ द्या. क्लोजिंग झाल्याबरोबर मग आपल्याला इकडे लगेचच एंट्री बनवून. क्लोजिंग मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर ट्रेंड लाईन सपोर्ट घेतलेला आहे आपल्या. परफेक्ट. चल, फक्त क्लोजिंग पाहिजे म्हणून. त्यानंतर बरोबर एंट्री होईल. कीप वॉचिंग, कीप वॉचिंग. वीक देत आहे बघा. मेन चार्ट मध्ये वीक देत आहे, याचा अर्थ उत्तम प्रेशर आहे. कारण याच्या अगोदर तुम्ही जर ऑब्झर्व केलं नेटकं, हे तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे बघा, या पॉईंट पासून रिजेक्शन दिलं, इथं पण वीक होता. त्यानंतर या पॉईंट पासून पण रिजेक्शन दिलं, तर परत रिजेक्शन देत आहे. क्लोजिंग जर झालं तर प्रॉपर आपल्याला हा पॉईंट पाहायला मिळाला. दुसरा सपोर्टच नाही. डायरेक्टली आपल्याला पॉईंट पाहायला मिळालंच. येस, कॅन्डल क्लोजिंग आहे.
जसं आपल्याला इकडं आपला हा पॉईंट ब्लॅक लाईन क्लोजिंग मिळेल तसं आपण एंट्री करून घेऊ. ठीक आहे. हे बघा आता बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं ना की वरतून मार्केटने क्लोजिंग दिलंय कॅन्डल मध्ये. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, क्लोजिंग जरी दिलेली असेल तरी सुद्धा वरच्या ही जी कॅन्डल आहे याच्यामध्ये वीक किती मोठा आहे बघा. वीक म्हणजे कोण असतंय? सेलर असतात. ठीक आहे, लक्षात घ्या. वीक म्हणजे सेलर आहेत तर बरोबर. कॅन्डल तर क्लोज दिली पण वरतून सेलरचा प्रेशर होता बऱ्याचदा. ठीक आहे. हा सेलरचा प्रेशर ब्रेक करत करत मार्केट वरती गेलं पाहिजे, तेव्हा आपल्याला बरोबर इकडे एंट्री म्हणून. 150 आपल्याला एंट्री करायची, लक्षात ठेवा. ब्लॅक लाईन आपली एंट्री लाईन असते, रेड लाईन स्टॉप लॉस लाईन. नुसतं क्विक टच करून बॅक आल्यानंतर त्या पॉइंटला टच बॅक झाल्यानंतर आपण एंट्री करत नाही, कारण त्यासाठी आपल्याला कॅन्डल कन्फर्मेशन गरजेचं असतं, जेणेकरून मार्केटमध्ये तिथून वरती मार्केट जाईल हे आपल्याला कन्फर्म होतं. जसं बघा, या पॉइंटला फक्त आपण ऑर्डर टाकली असती कशी, की बाबा डायरेक्ट अशी ऑर्डर टाकून दिली असती, पेन काय बोलतात त्याला, लिमिट ऑर्डर. या पॉइंटला टच केलं असतं 17, 18, 20 ला लगेच बॅक टाकतंय, खूप मोठा लॉस झाला असता. म्हणून आपल्याला कॅन्डल अबो क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे, कमीत कमी सिंगल वन कॅन्डल पॅटर्नचं. ठीक आहे, सिंगल 1 मिनिट. ठीक आहे. इथं पण बघा जवळ गेलंय वापस आलंय. पूर्ण वेब बनलाय का आपल्याला? नाही. त्यामुळं असं ट्रॅपिंग पासून वाचायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा बऱ्याचदा इथं जेव्हा हा ब्रेक केला कॅन्डल क्लोजिंग पण मिळाली, पण इकडं आपल्याला आलाय 150 ची अबो क्लोजिंग मिळालेलीच नाही. ठीक आहे. ट्रॅपिंग सुरू आहे, काहीच हरकत नाही. हे बघा आता मार्केटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने वे दिसतोय, असं गेलं परत वरती आलं, यानंतर खाली येतंय. आता 50% एरिया आहे, इथून बॅक टाकला तर अप ट्रेंड कंटिन्यू होईल, तुम्हाला इथं प्रॉपर एनसेप पण पाहायला मिळेल. ठीक आहे, जसं सांगितलं तसं. ठीक आहे. ओके. आणि तसं नाही झालं तर दुसरी पॉसिबिलिटी काय की बाबा मार्केट या पद्धतीने आलंय, वरती गेलं आणि अशा पद्धतीने खाली येतं. तुम्हाला उलटा एनसेप कुठं दिसतोय आपल्याला? या पॉइंटला दिसतोय. मग इथून खाली आपल्याला पुढची एंट्री प्लेस करायची. ठीक आहे. तोपर्यंत होल्ड करा, त्याचा वे पूर्ण फिक्स होऊ द्या, त्याचा ट्रेंड फिक्स होऊ द्या थोडक्यात. आणि मार्केट एका ट्रेंड मध्येच काम करतं. ठीक आहे. बायर सेलर असतात, त्यामुळे मार्केट कायम ट्रेंड मध्येच काम करतं. कोणीच म्हणू शकत नाही मी एंट्री घेतल्यानंतर वन वे जाईल, कधीच पॉसिबल नाही. तेव्हा ते बरोबर या पॉईंटच्या 50% पासूनच वापस झालेले. आता या पद्धतीने ट्रेंड करतोय ते तयार. आपल्याला हा पॉईंट ब्रेक तर झालाय, फक्त कॅन्डल क्लोजिंग वरती झाली, आपल्याला छानपैकी ट्रेड बनवून 150 च्या आवर तोपर्यंत की पोहोचून वेट करा फक्त, काही होत नाही, कुठेही जाऊ द्या. बऱ्याचदा वाटतं एवढी मोठी कॅन्डल पकडली असती, काय हरकत नाही, सोडून द्या, त्या हक्काचं नाहीच आहे आपल्या. जिथं आपल्या हक्काची एंट्री तिथं आपण 100% पैसेच घेऊन जाणार मार्केटमध्ये. ठीक आहे. पूर्ण प्लॅनिंग वर काम करायचं, असं स्टेबल राहायचं मार्केटमध्ये. ठीक आहे. तुम्हाला हे लाईव्ह मध्ये हेच मला दाखवायचं असतं की मार्केटमध्ये स्थिरता काय, लक्ष द्या कॅन्डल क्लोजिंग होईल, या गोष्टीचं तर महत्व आहे आपल्या मार्केटमध्ये. कॅन्डल क्लोजिंग महत्वाची. ठीक आहे. कॅन्डल क्लोजिंग नंतर एंट्री घ्यायची. इकडे किती मोठी कॅन्डल होते काय हरकत नाही. ठीक आहे. कॅन्डल क्लोजिंग इथं झाली पाहिजे फिक्स. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे, कमी क्वांटिटीने काम करा. ठीक आहे. तुमच्या समोर आहे. आता तर बघा काय झालेलं आहे, या पॉइंटला जेव्हा इथून बॅक टाकलं तरी सुद्धा आपल्या या पॉइंटला इथपर्यंत टच केलं होतं. आता तर हा पण पॉईंट ब्रेक करून मार्केटमध्ये किती स्ट्रॉंग कॅन्डल झाली, तरी सुद्धा अजून वरती फक्त इथं जाऊन ब्रेक करून आले, बॅक आले. क्लोजिंग दिली का नाही दिली का? वरून प्रेशर दाखवतंय मार्केट व्हॉलटाईल आहे. ठीक आहे. त्यामुळे कमी लॉटने काम करा बजेट होईपर्यंत तरी. मार्केटचा VIX चेक करा, इंडिया विक्स किती बघा, खूप जास्त आहे. त्यामुळे फक्त वॉचिंग करत राहा थोडस.
काही ट्रेड नाही केल्याने बिघडत नाही. सध्या ट्रेड नाही केले बिगिनरने तरी हरकत नाही. ठीक आहे. डेली पैसे बनवा असं मोठं नसावं. आपला शिकण्यासाठी पण काही वेळ दिला पाहिजे आपण. ठीक आहे. सिच्युएशन बघून ट्रेड करायचा. ठीक आहे. आणि प्लॅनिंग वर ट्रेड करायचं. कुठंही ओढून तोडून नाही करायचं. हेच तर रहस्य मार्केटमध्ये. ओढत तोडायची गरज नाही की रेड कॅन्डल आली घे घे घे, विक 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 विक. असलं नाही मार्केटमध्ये ट्रेडिंग होत कधीच. मला मध्यंतरी एक जण बोलला, सर मला पण शिकायचंय पण ते तसलंच मार्केट आहे का घे घे विक विक. मला त्या गोष्टी आम्ही नाही करत. म्हणलं मी करत होतो आधी तेव्हा ते असं सांगायचे घे 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 करायचे विक 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 करायचे. पण तसं नसतंय आमच्याकडे. लेवर परफेक्शन असल्यावर बघा कधी फायदे होतात. आता बघा आपण बऱ्याचदा स्पॉट चार्टने क्लोजिंग दिली की एंट्री करत होतो. ठीक आहे. पण त्याच्यासोबत हायर कन्फर्मेशन घ्यायचो आपण ऑप्शनचं. कधी कधी मी तुम्हाला त्या मार्केटच्या सिच्युएशन वाईज मी तुम्हाला सांगायचो की स्पॉट चार्टने क्लोजिंग दिलेली बिंदास एंट्री घ्या, इकडे न दिली तरी सुद्धा. ठीक आहे. आणि कधी कधी आपण ह्यानी क्लोजिंग दिली तरी सुद्धा इकडे एंट्री घेत नाही. त्याचं रिझन काय, की आपल्याला माहिती आहे ट्रॅपिंग येते. आता बघा इकडे क्लोजिंग दिली पण खाली गेल्यानंतर आपल्याला बघा हे स्टॉप लॉस हिट करायला गेला लगेच. ठीक आहे. किंवा इथून गेला होता तो इथपर्यंत गेला खाली. सिच्युएशन बघून काम करायचंय फक्त. ठीक आहे. आणि हे सवय फक्त डेली लाईव्ह जॉईन करून करूनच होणार आहे तुम्हाला. कॅन्डल क्लोजिंग झाली की बरोबर एंट्री करा 150च्या अबोव. ठीक आहे. आणि 60-70 सॉरी 65-70च्या आसपास बिंदास काढून घ्या सिंगल लॉट मध्ये. ठीक आहे. एक जरी लॉटने काम केलं तरी भरपूर झालं. सध्या पैसे कमवणं मोठं नसावं असं मला वाटतंय. कारण सिच्युएशन नाहीये पैसे कमवण्यासारखी. मार्केट वॉलटाईल आहे खूप. वचनं तर इथंच आहे. आता बघा एवढ्यात तुम्हाला मुवमेंट दाखवतो किती झाली या 2 कॅन्डल मध्येच. जवळजवळ 40 पॉईंट तर 20 पॉईंट वाढलं पाहिजे होतं. बघू आपण काय झालेलं आहे. या पॉईंट पासून 20 पॉईंट वाढले का, 11 पॉईंट. म्हणजे पाहिजे तेवढं वाढत नाही. आज त्यातून वार पण कुठलाय बघा. काय होतंय आज या पॉइंटला सपोर्ट करून जायला पाहिजे त्याने. आता बघा सध्या ह्याच्यात दिसते पण इथं जागेवरच दिसतंय. ठीक आहे. कधी कधी असं पण होतं मार्केटमध्ये. प्रत्येक सिच्युएशनला कसं हँडल करायचं. कॅन्डल क्लोजिंग वर आपण ट्रेड करतोय हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आता बरोबर ट्रॅपला बळी पडला असतो आता. इकडे खूप मोठी स्ट्रॉंग कॅन्डल आली मग लगेच घे 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 तसला प्रकार आपण करतच नाही, पहिलेच सांगतो. ठीक आहे. ऑप्शन मध्ये पण स्थिर राहून ट्रेडिंग करायची, काय घाबरण्याचं कारण नाही. आपली एंट्री पडल्यानंतर पूर्ण टार्गेट जाऊ द्या किंवा स्टॉप लॉस जाऊ द्या, हरकत नाही. कारण आपल्याला आपल्यावर एवढा विश्वास आहे की आपण कमीत कमी 10 ट्रेड मधले 8 ट्रेड तर परफेक्ट आपण टार्गेट लाईनला घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. पूर्ण त्याचे डेली ट्रॅक करत राहायचं फक्त. या पद्धतीने इथपर्यंत आले वरती गेले तर ठीक आहे. परत खाली आलं म्हणजे आता त्याने वे बनवला एक वरती इथपर्यंत गेलाय. त्यानंतर आता या पॉइंटला टच करूनच वरती गेलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे अपडेट काय आहे. या पॉइंटला सेफ ठेवण्यासाठी बायर्स काय करणार इथं बाईंग करतात. बरोबर. आता या पॉइंटला सेफ ठेवायचं म्हणजे बाहेर जास्तीत जास्त रेड लाईन पर्यंतच बाईंग करतात, इथून घेऊन जातात. ठीक आहे. हेच होईल मार्केटमध्ये. ट्रॅक करत राहायचंय फक्त. जे शिकलोय तेच आपण इथं अप्लाय करतोय. दुसरं वेगळं काहीच रॉकेट सायन्स नाही मार्केटमध्ये. ठीक आहे. कीप वॉचिंग कीप वॉचिंग. बघा बऱ्याचदा सीईपी सोबत लावतो मी. आणि बऱ्याचदा लोकांचं असं मत असतं तुम्ही एक्सपर्ट आहे म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे कुठली तरी एकच साईड मार्केट जाणार आहे. ठीक आहे. मी त्यांना हे सांगत असतो की मी कुठला ऋषी मुनी नाहीये की भविष्य तुम्हाला सांगत. आपण सायन्सवर काम करतोय. ठीक आहे. आणि तुम्ही बघा बऱ्याचदा ऑपरेशन करताना पण कुठले प्रकारचे इंजेक्शन यूज करायचे, कुठल्या बॉडीला काय सूट होईल हे प्रॅक्टिकली जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हाच त्या गोष्टी लक्षात येत असतात. हे सायन्स सांगतं. पण ते ऋषी मुनी देवर्षी काय जे असतात ते काय करतात, काहीतरी मंत्र घेतात आणि असे टाकतात त्या सगळ्यांना तेच यूज करतात. तसा प्रकार नाही आहे आपल्याकडे.
मार्केटची सिच्युएशन बघा, सी साईड जाते तर सी घ्या, फुट साईड जाते तर फुट साईड घ्या. ठीक आहे. असं काय कुठलं तज्ञ नाही आपण की बाबा मग मी म्हटलं आज असं होईल ते तसंच होईल. काय नाही. तसं पॉसिबलच नाही. जिकडे एंट्री बनवून तिकडं. आता बघा, कोणी तुम्हाला तुमच्यापैकी कोणी मतदान केलंय सगळ्यांनी, मतदान केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळते की आपण सगळे मतदान करतो, कोण येतं निवडून आपल्याला कशावर ठरतं ते, जिकडं जास्त मतदान होईल तिकडं. त्याच पद्धतीने इथं पण आहे. बाहेर सेलर मध्ये फाईट चालू आहे, जो वीक होईल त्याच्या ऑपोजिट मार्केट जातं. ठीक आहे. तर मतदान करताना कुणी असं भविष्य वाटतं होतं का की नाही नाही हेच येईल, ते फक्त एक अंदाज वर्तवू शकतो. फिक्स काय होणार आहे तेच. आणि जेव्हा येईल तेव्हा आपण काय म्हणतो, हा मी पण ह्यालाच मतदान दिलं, बरोबर. तसंच असतं. आपण जिकडं भेळ तिकडं खेळ चालायचं लगेच. कॉल साईड तर कॉल साईड, फूड साईड तर नाही. आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचं. पैसे कमवणं आपलं उद्दिष्ट आहे. सर याला टॉप लॉस कसा लावायचा सांगा ना मला ते एकदा. बघा, हं. तुम्ही जेव्हा एंट्री घेता ना, हा जसं 150 ला 48 ला कॅन्डल क्लोजिंग वर एंट्री घेतली, ठीक आहे. हा हा एंट्री घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या त्या ऑर्डरच्या पोझिशन नावाचा प्रकार आहे, पोझिशन मध्ये तुम्हाला हा प्रॉफिट, पोझिशन. हा ठीक आहे, त्याच्यावर क्लिक हो. करा. हा हा आणि तिथं आहे ना तुम्हाला सेलचा ऑप्शन येतो किंवा एक्झिटचा ऑप्शन येतो, हा त्याच्या करायचं. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला तिथं एसएल नाव असतं, ठीक आहे. हं, हं. मार्केट प्राइस, लिमिट प्राइस असतं. लिमिट टाकायचं, लिमिट तुम्हाला कितीला विकायचं म्हणजे कितीला स्टॉप लॉस लावायचा ते टाकायचं. जसं 148, पण ते कसा लावायचं तेच मला कळलं नाही अजून, त्याच्यामुळेच मला विचारतो. मी तुम्हाला तेच सांगतोय ना आता. तुम्ही आता ऍप्लिकेशन, समजा आता समजा आपण कॉलला एंट्री घेतलेली हा 2381 ला, तर मग त्याचा स्टॉप लॉस कुठे लावायचा? ऐका ना, मग ही तर मी काय दाखवतो लाईव्ह मध्ये तुम्हाला. हे हम्म रेड, हम्म जी आपली ब्लॅक लाईन आहे ह्याच्या अबो क्लोजिंग झाली तर आपण एंट्री हा घेतो, ठीक आहे, कॅन्डलने. हा त्यानंतर हा ही जी रेड लाईन आहे, जर एंट्री तुमची इथं झाली, मार्केट वरती न जाता खाली यायला लागलं, ठीक आहे, हा हा तर ह्या रेड लाईन पर्यंत आपण एक्झिट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगत नाही बरोबर. एक्झिट करून घ्या सगळे. हा 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 मग या रेड लाईनला टच करण्याच्या अगोदर आपल्याला एक्झिट घ्यायचं असते, ठीक आहे. हम्म म्हणजे एकशे हम्म पस्तीस ला आपला स्टॉप लॉस असावा. इथं दाखवलंय तुम्हाला हे 135. सगळं कशासाठी ड्रॉ करून ठेवलंय, ठीक आहे. बरोबर बरोबर. तुम्हाला एंट्री या पॉइंटला घ्यायची, या पॉइंटच्या वरती कॅन्डलने क्लोजिंग दिल्यानंतर, क्लोजिंग महत्वाची, हम्म तुम्हाला अजून कॅन्डल पॅटर्न झाला नाही, तुम्ही हम्म त्यामुळे हम्म जपून करा, ठीक आहे. ओके. ठीक अशी जी ठीक. कॅन्डल आहे, हे बघा, कॅन्डलने काय हम्म केलं, वरती जाऊन फक्त बॅक आली. ही कॅन्डल क्लोज कुठं हम्म. झाली, खाली इथं झाली. ही कॅन्डल आपल्याला बरोबर. याच्यावरती अशी क्लोजिंग झाली पाहिजे, ठीक हा आहे. हा हा इथं क्लोजिंग, ठीक. या क्लोजिंग वर म्हणजे 150 ला तुम्ही एंट्री घेतली. जर एंट्री हम्म घेतल्यानंतर मार्केट असं खाली आलं आणि आपल्या या हा पॉइंटला ब्रेक करायला लागलं, तर आपण इथं एक्झिट करणार 135 ला, अशा पद्धतीने. रेड लाईन म्हणजे आपला स्टॉप लॉस असतो. स्टॉप लॉस. येस. हम्म एंट्री लाईन ब्लॅक लाईन आणि टार्गेट लाईन, पहिलं टार्गेट आहे ही जी ग्रीन लाईन आहे ती. आता इथं तुम्हाला इकडे दिसतंय बघा, ठीक आहे. हे बघा, 148च्या अगोदर आपल्याला एंट्री करायची. खाली स्टॉप लॉस हा 135 दाखवतोय रेड मध्ये. आणि हा पहिलं टार्गेट 164 दाखवतोय, दुसरं टार्गेट 184 दाखवतोय, तिसरं टार्गेट हम्म. 198 दाखवतोय. या पद्धतीने असं काम करायचं. ठीक आहे ठीक आहे. तेच तर ड्रॉ करून ठेवलंय सगळं तुम्हाला. हा. बॅच मधल्या स्टुडंटला जर प्रॉब्लेम येत असेल तर जे डायरेक्ट जॉईन करतात बघा आपले बऱ्याचदा लाईव्ह, त्यांना तर काहीच लक्षात येत नसतं नेमकं चाललंय का यांचं. नियम, रूल्स, रेग्युलेशन आपले काहीच माहिती नसणार त्यांना. तर पण मार्केट सध्या बिअर लोकांच्या हातात आहे ना. येस. हातात म्हणजे तसं नाही सांगता यायचं, पण काय होतं, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. मार्केट अशा सिच्युएशनला येऊन पोहोचलेलं आहे की तिथून पडल्यानंतर खूप जास्त पडू शकतो, ठीक आहे. पण आता बजेट जवळ आल्यामुळे ना बऱ्याचदा काय होतं बरं का, बजेटमध्ये निर्णय चांगले येतात बरं का. बऱ्याचदा म्हणजे मला असं वाटतं की बजेटमध्ये निर्णय चांगले येतात सरकारचे, ठीक आहे. कधी कधी काही गोष्टीचे टॅक्सेसमुळे कमी जास्त होतं. पण बजेटमध्ये सगळ्या लोकांना माहिती की बजेट आल्यानंतर रिटेलर लोक बाईंगचाच विचार करतात, आपल्यासारखे लोक. रात्री आपण लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं, ट्रॅपिंग कसा होतो, ठीक आहे. तर त्या पद्धतीने बरेच लोक काय करतात, फक्त बाईंगचा विचार करतात कधी बजेटच्या दरम्यान, ठीक आहे. बजेट असेल किंवा बीजेपी लागणारे म्हणून मोदी ते सगळेच बोलतात की सगळे फुल करून घ्या, बाईंग करून घ्या, हम आने वाले हम जितने वाले. असं जर सांगितलं तर सगळ्यांना वाटतं हा खरंच येतात. मग सगळे लोक आपल्यासारखे रिटेलर काय करणार, बाईंगचा विचार करणार. मग आपल्यासारखे बाईंग करणारे
ही गोष्ट इन्स्टिट्यूट वाल्यांना माहिती असते. मग आता बजेट जवळ आलंय म्हणून बऱ्याचदा इन्स्टिट्यूट काय करणार, बाईंग करून ठेवणार. मग त्यांनी बाईंग केल्यामुळे मार्केट थोडंसं वरती चाललेलं आहे. ठीक आहे. आणि आता ही सगळी रॅली जी बनवतंय ते मार्केटमध्ये सगळं काय आहे इन्स्टिट्यूट बनवणार. ठीक आहे. हे हे फंडामेंटली होतं सगळं. ठीक आहे. आणि मग हे काय करणार आधी, हे बघा मार्केट ऑलरेडी खूप पडलेलं आहे का नाही, हे बघा इथपर्यंत पडलेलं तर आहे. बोथ साइड प्रीमियम कमी होऊ राहिले ऑटोमॅटिक. येस म्हणजे ट्रॅपिंग चालू आहे सगळा. हे बघा मार्केट सलग इथपर्यंत पडत आलं. हे 2-3 दिवस 2-3 सेशन बघा, 1-2-3 तिसरं सेशन आहे. 3 दिवस मार्केटमध्ये किती उचललंय बघा त्यांनी, 414 म्हणजे 2% उचललंय मार्केटला त्यांनी. आणि अजूनही काय होईल माहितीये का, अजून 2-3 दिवस जोपर्यंत बजेट येत नाही तोपर्यंत मार्केटला या लेवल पर्यंत कुठल्या तरी 23,500च्या राऊंड लेवल पर्यंत घेऊन जातील कदाचित. ठीक आहे. मग इथपर्यंत घेऊन गेले मार्केटमध्ये, इन्स्टिट्यूट इथूनच बाईंग करत गेलेले इथपर्यंत. ठीक आहे. पण आपल्यासारखे लोक काय करणार, बजेट सादर व्हायच्या अगोदरच्या दिवशी आपण बाईंग करणार आणि त्याच दिवशी बरोबर ते सेलिंग करून त्यांचा प्रॉफिट कमवून घेऊन जाणार. अशा पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे मार्केटमध्ये बायर्स आहेत की सेलर्स आहेत हे एक्झॅक्टली लक्षात येत नाही आपल्या. पण माझं असं मत आहे टेक्निकल दृष्ट्या किंवा फंडामेंटली पण, तर इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये आहे. जे इन्स्टिट्यूट बजेटच्या अगोदर खूप मोठी बाईंग करत बजेटमध्ये सगळे लोक इन्व्हेस्ट करणार आहेत हे त्यांना माहिती. ते ऑपरेटर आपल्या माइंडवर काम करतात रिटेलरच्या. ठीक आहे. त्यांना बजेटमध्ये काय चांगलं होईल वाईट होईल त्याच्याशी घेणं देणं नाही. मोदी अमित शहा निवडून येणार आहेत ते आपल्याला पण माहिती होतं. त्याच्या अगोदरच्या दिवशी एक्झिट पोलला 2,000 पॉईंट वरती गेलं आणि दुसऱ्या दिवशी खरंच ऍक्च्युअल मध्ये निवडून आले तरी सुद्धा मार्केट 5,000 पॉईंट पाडलं. कसं काय झालंय? कारण ऑपरेटरने आधीच बाईंग करून ठेवली होती, जे की त्यांना माहिती आता निवडणूक जिंकल्यानंतर मग मोदीचे आणि त्यांचे शब्द खरे ठरले. मग खरे ठरले म्हणल्यावर रिटेलर लोक हसू एकदम फुल टाकणार पैसे. मग फुल पैसे त्यांनी टाकायच्या टायमिंगला यांनी बरोबर त्यांचे पैसे त्यातनं एक्झिट करून घेतले. बरोबर ह्यांच्या माथ्यावर मारला गेला तो ट्रेड किंवा त्या क्वांटिटी. असं असतं मार्केटमध्ये, फक्त ट्रॅपिंग करतात. प्रीमियम डिके होणार आहे आज जास्त, कारण आज एक्सपायरीच आहे आणि गामा ब्लास्ट होईल एखाद्या कॅन्डलला. लक्ष द्या फक्त, एंट्री बनू शकते स्पीड मध्ये. कारण ज्या दिवशी आपला डेल्टा जो वीक असतो आणि थिटा जास्त असतो तेव्हा त्याला सपोर्ट करण्याचं काम हा गामा करत असतो. हे लाईव्ह मध्ये सांगितले ऑप्शन ट्रेडिंग वाल्यांना. डेल्टा वीक अजून म्हणजे थिटा स्ट्रॉंग, तर मग त्याला गॅमा मदत करतो का? हा, गामा मदत करत असतो. ओके. डेल्टा आणि गामा हे जे दोन आहेत ते मार्केटचे पॉझिटिव्ह बाजूचे म्हणायला लागेल. किंवा मग हे एका वर्गातले स्टुडंट आहेत, मी शिकवताना असं शिकवत असतो, एका वर्गातले स्टुडंट आहेत. पण डेल्टा एखादा कोणा करत असेल तर त्याला मास्तर येऊन विचारतात तू खरंच मारलंयस का याला, तर तेव्हा काय म्हणतो आपला मित्र असल्यावर, तो नाही सर मी पाहिलंय नाही मारलं त्याने त्याला. बरोबर. तसंच जेव्हा डेल्टा वीक होतो म्हणण्यापेक्षा तो त्याचं कामच करत असतो, तर त्याला ऍडिशनल सपोर्ट करण्याचं, जसं की बँक निफ्टी मध्ये एकाएकीच बाईंगचा प्रेशर आला किंवा सेलिंगचा प्रेशर आला, कॅन्डल कशी जोरात वरती किंवा खाली जाते. ठीक आहे. तर त्या पद्धतीने तिथं कॅन्डलची एकाएकीच मोठी मुवमेंट आली तर त्याच्यासोबत लगेच त्याच्या गामावर प्रेशर येतो, कारण त्याचा डेल्टा कमी आणि ह्याचा फायदा जास्तीत जास्त जो ओटीएम आहे आउट ऑफ मनी त्यांना होतो. ठीक आहे. कारण त्यांचा डेल्टा खूप कमी असतो. ज्याचा डेल्टा कमी त्याच्यावर जास्त प्रेशर येतो आणि तो ब्लास्ट जास्त स्पीड मध्ये होतो. खूप कमी क्वांटिटीने काम करा बघा, इथं फक्त थोडस खाली आलं तरी सुद्धा इथपर्यंत मार्केटमध्ये मुवमेंट पाहायला मिळालेली. ठीक आहे. खूप कमी क्वांटिटीने काम करा, चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट होईल. 150च्या अबोव क्लोजिंग करा, त्यानंतर एंट्री करा. 165-70 पर्यंत पहिलं टार्गेट घ्या, काय हरकत नाही. ठीक आहे. प्लॅनिंग हाच आहे आपला. एंट्री नाही बनली ट्रेड करू नका. ठीक आहे. कधी कधी ऑब्झर्व करणं पण गरजेचं असतं. प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी भेटलच असं नाही. ठीक आहे. हे पहा, मार्केटचा व्ह्यू पूर्ण अपसाईड आहे सध्या तरी. आणि माझं असं मत आहे की ह्याच्यामध्ये रिटेलर पैसे टाकायला लागला, सॉरी इन्व्हेस्टर मोठे मोठे बजेटच्या अगोदर चांगले टाकून क्वांटिटी मोठ्या एका लेवलला घेऊन जाणार आणि बजेटच्या दिवशी बरोबर ते आपल्या माथ्यावर मारणार आहेत. ठीक आहे. आपण त्यांच्या ऑपरेटर माइंडचा विचार करू ना. ज्यांनी खूप दिवस मार्केटमध्ये टाइम स्पेंड केला त्यांना ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात. कॅन्डल क्लोजिंग नाही झालेली काही करू नका, ट्रॅपला बळी पडू नका.
तुम्ही बघा स्पाईक कशा येत आहेत. कॅन्डल क्लोजिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. भले एंट्री नाही झाली किंवा लेट झाली तरी हरकत, कॅन्डल क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्या अगोदर पण मार्केटने आपल्याला ट्रॅप केलं. इथं बघा वरती फक्त ब्रेक केलं, परत बॅक येऊन खाली क्लोजिंग दिली. खाली क्लोजिंग दिल्याचा परिणाम काय झाला, या पद्धतीने मार्केट इथपर्यंत खाली गेले. त्यामुळं लक्ष फक्त याच्यावरच ठेवायचं. क्लोजिंग वर वॉच करा, क्लोजिंग होईल आता. लक्षात घ्या मार्केटचा व्ह्यू कसा मी सांगितला होता. या पद्धतीने खाली आलं, त्यानंतर वरती आलं इथपर्यंत, त्यानंतर परत खाली आलं, वरती आलं. मी सांगितलं होतं खूप वेळा की या पॉइंटला टच करूनच वरती जाईल. ठीक आहे, तुम्ही 2 मिनिटापूर्वीच रेकॉर्ड परत मी युट्यूबला टाकाल, तुम्ही परत एकदा रिपीट चेक करत जा. हे बघा, हे बघा, प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणूस स्वतःच्या काहीतरी फायद्यासाठी करत असतो. ठीक आहे, हे जर लाईव्ह मी युट्यूबला घेतलं तर मला तिथं नक्कीच फायदा होईल, पण तुमचा तोटा होईल. तो कसा, तिथं अगदी 20 सेकंद म्हणलं तरी डिले होतं. म्हणजे मला जे दिसतंय ते 20 सेकंद अगोदर आणि तुम्हाला लेट, त्यावेळी तुमचा तोटा होऊ शकतो, तुमची बरोबर एंट्री होऊ नाही शकत. त्या गोष्टीमुळे मी काय करतोय की तुम्हाला झूमवर ऍज इट इज करंट सिच्युएशन तुम्हाला मी देतोय. एकदम 2-3 सेकंदच डिले असू शकतो जास्तीत जास्त नेटवर्कमुळे. ठीक आहे, ओके. मग ह्या गोष्टी इथं देतोय, मग हेच मी नंतर युट्यूबला टाकतो, मग नंतर कोणी बघतच नाही. पण बघा वन टाइम आपण 10-20 लोक जर इथं बघतोय, आपलं कधी कधी तासन तास चालू असतं. तासभर म्हणजे मला डायरेक्टली डेली 10 तासांचा फायदा होईल. पण प्रत्येक जण 1 तास बघतोय. ठीक, पण ही गोष्ट तरी सुद्धा मी इग्नोर करतोय कारण तुमचं नसायला नको. पण ही गोष्ट तुम्ही ते तिथं काय बोललो होतं, कशामुळे बोललो होतं, कधी संध्याकाळी निवांत असेल तर तेव्हा ते वॉच करत जा, बघत जा, लक्षात येते काय गोष्टी. ठीक आहे, तर बघा मी 2 मिनिटापूर्वी आज रिपीट बघा तुम्ही, मी सांगितलं होतं या पद्धतीने इथं आलं, इथून बाईंग झाली, प्राइस इथपर्यंत गेली, त्यानंतर हे 50% आलं, इथून बाईंग झाली. ठीक आहे, वरती गेलं, वरती गेल्यानंतर मी बऱ्याच वेळा म्हणलो होतं आता ह्या जर रेड लाईन आहे, ह्या रेड लाईन पासूनच बॅक टाकल तरच हा ट्रेंड अपचा राहील. आणि त्याने त्या पद्धतीनेच इथून बॅक टाकला. ठीक आहे, या पद्धतीने इथून बॅक टाकला, वरती इथपर्यंत गेला, परत खाली आलं या पद्धतीने, इथून परत वरती गेले, आता खाली येते. खूप छोट्या छोट्या मोमेंट मध्ये चाललंय, म्हणून इकडे एंट्री बनतच नाही आपल्याला, कारण टाइम डिके तेवढा मेल्ट होत जातोय. ठीक आहे, आता बघा ही रेड लाईन वरती क्लोजिंग वाटते, पण रेड लाईन क्लोजिंग कुठं होती तुम्हाला माहिती ना. रेड कॅन्डल कशी क्लोजिंग असते, कोण याच्यात परफेक्ट ट्रेडर आहे, परफेक्ट म्हणण्यापेक्षा जुन्या पहिल्या बॅचचा तुम्हाला सांगेल की ग्रीन कॅन्डल ओपन कुठं होती, ग्रीन कॅन्डल ओपन कुठं होती, खाली का वरी. ग्रीन कॅन्डल खाली ओपन होते, वरती क्लोज होते. रेड कॅन्डल वरती ओपन होते, खाली क्लोज होते. येस, म्हणजे ही रेड कॅन्डल आहे, ओपन कुठं झाली इथं. ठीक आहे, आणि क्लोज कुठं झाली असेल मग इथं, त्यामुळे प्रश्नच खाली. नाही करायचा. ठीक आहे, आणि ही बघा रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल आहे, खाली ओपन झाली, इथं वरती क्लोज झाली, पण तिने काय केलंय आपल्या लाईनच्या खाली येऊन क्लोजिंग दिली. ठीक आहे, आता सर तुम्ही, आमचा चार्ट तुमचा चार्ट वेगवेगळा आहे का? नाही सेम आहे की, मग ते आमच्याकडे वेगळं दाखवतंय, इकडे तुमच्याकडे वेगळं दाखवतंय. कसं काय वेगळं दाखवलं, तुम्हाला माझी स्क्रीन शेअर केलेली, हा का? मग माझी स्क्रीन दिसत नाही तुमच्या फोन मध्ये. नाही तुमची स्क्रीन मला दिसते. हा हा, आता समजा इकडे इकडे आपण आता हे जे दोन हे आहेत स्क्रीन आहेत ते कशाचे आहेत नेमके ते? त्या सीईपीच्या आहेत, तुम्हाला ते शिकायचं आहे अजून, तुमचं चालू आहे. हा मी तेच म्हणतोय कसं काय होतंय नेमकं. बऱ्याचदा आहे ना मी जे नवीन आता जी बॅच चालू आहे ना त्यांना सांगत असतो की तुम्ही लाईव्ह जॉईनच करत नका जाऊ. काय होतं माहिती का, त्यांना ऍक्च्युअल मध्ये ह्या हा. गोष्टी असतात. मग त्यांना ते रिस्की वाटतं, काहीतरीच वाटतं अरे काय चाललंय यांचं, नाही का. मग त्यांना ते तिथपर्यंत पोहोचलेच नसतात. पण काय हा. होतं, काही लोक नवीन मध्ये पण जुनी ट्रेडिंग केलेली असते काही लोकांनी, जसं संतोष सर आहे. मग ह्या लोकांना वाटतं की यार पहिल्या दिवसापासून आपल्याला थोडेसे 4 पैसे भेटले तर अजून चांगलं. मग मला वाटतं की मग जे नवीन आहेत ज्यांना काहीच माहित नाही पुट कॉल काय असतं वगैरे, तर त्यांनी पण जॉईन करा फक्त ऑब्झर्वेशन साठी. ठीक आहे, प्लस ज्यांना खरंच अगोदर ह्याच्या आधी ट्रेडिंग केली त्या लोकांना तर मी काय बोलतो ते लगेच लक्षात येतं, मग ते ट्रेडिंग करतात, पैसे कमवतात. माझं उद्दिष्ट सरळ साप आहे. पण बऱ्याचदा लोकांना असं कन्फ्युजन होतं, मग जे बिगिनर आहेत ते कन्फ्युज मध्येच असतात काय, त्यामुळे त्यांना लाईव्ह लगेच दिलं नाही पाहिजे तसं तर. पण ठीक आहे, मला असं वाटतं कमीत कमी बघून, म्हणजे कसं एखाद्या माणसाला म्हणजे डावळ्या शेजारी पवळ्या बांधला आपण म्हणतो
तर त्याचे गुण लागत जातात. म्हणून मला वाटतं की ह्यांचं माइंडसेट चांगला बनेल नाही का, पहिल्या दिवसापासून लाईव्ह बघत गेले तर. ट्रेड करावं यावं मोठोने तुम्हाला कधीच जॉईन केलेलं नसतं, लक्षात घ्या. जे बिगिनर आहेत ओके सर. त्यांना ऑब्झर्वेशन ओके सर. हम्म. पण ज्यांना जमतं ते करतात, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. पण जपून करत जावं, नाहीतर परत मला शिवाय द्यायला मोकळे. मार्केटमध्ये बघा, तुम्हाला मुवमेंट दिसते जवळजवळ इथून इथपर्यंत वरती गेली 50 पॉईंटची, आणि इथं पाहिलं तर तुम्हाला बरोबर त्याच रेंज मध्ये मार्केट फिरताना दिसतंय. हे काय होतंय तर सगळं टाइम डिकेचा विषय. आज खूप एक्सपायरी मुळे टाइम डिके जास्त होतोय. ठीक आहे. मार्केट असं हळूहळू करत करत या पॉइंटला टच पण करत तरी सुद्धा एंट्री बनणार नाही, कारण काय टाइम डिके. ठीक आहे. तसं जर ऑल ओव्हर पाहिलं तर त्याने ते एंट्री द्यायलाच पाहिजे होती. रेग्युलर मार्केटमध्ये या बरोबर या पॉइंटला आपल्याला एंट्री बनली असते. ठीक आहे. ब्रेकआउट स्ट्रॅटेजी मध्ये खूप पॉवर आहे. रात्री पण त्याचं महत्व सांगितलं तुम्हाला. रात्री जवळजवळ 1 तास 39 मिनिट क्लास चालला. कारण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर 100% देत असाल ना, तर मी माझे 100% देतोच. मला फरक नाही पडत की किती वाजले. ठीक, फुल टाइम वेळ देतो मी. आणि रात्रीच्या बॅच मध्ये सगळे एवढे पॉझिटिव्ह होते की त्यांना किती वेळ घ्या काय हरकत नाही. कदाचित सगळे जेवण करून बसलेले असतील संध्याकाळी. निवांत होत ते. नहीं मिल रहा है, नहीं मिल रहा है, क्या करे अभी. इंडियन मार्केटमध्ये इन्स्टिट्यूट सध्या बाईंग करत आहे, त्यामुळे मार्केट उचलत आहे. जसं बजेटचे हे होईल, बजेट नंतर पहिल्या दिवशी कदाचित उचललं, दुसऱ्या दिवशी ड्रॉप. पण हे नक्कीच करणार, इन्स्टिट्यूट हात धुवून घेणारच आहे बजेटमध्ये. त्यांचा ते फायदा करून घेतातच. आणि मी पण इन्स्टिट्यूट माइंडने बाईंग चालू केलेली काही स्टॉक मध्ये. ज्यांना कोणाला स्टॉक पाहिजे असतील त्यांनी मला मेसेज करा, त्यांना मी देऊन देईन तसे. ठीक आहे. जे की बजेटच्या रॅलीच्या डिपेंड असेल, बजेट रॅलीवर वाढतील चांगल्या पद्धतीचे. इकडे तर काहीच मुवमेंट नाही. तेव्हा इंडिया विक्स पूर्णपणे 18 पर्यंत आला. एवढं व्हॉलाटाईल कधीच मार्केट नसतंय. जेव्हा बजेट बिजेट जवळ येईल, आणि बजेट दिवशी बघा हे 22 क्रॉस करेल, 22च्या आसपास असेल. ठीक आहे. बजेट दिवशी निर्मला ताई बोलल्या, तुम्ही बजेट दिवशी शांत राहायच्या सगळ्यांनी. ठीक आहे. आपण फक्त आपलं पहिला सणाचा दिवस असेल कदाचित नवीन लोकांचा. ठीक आहे. तुम्हाला मी सांगतच होणार आहे कसं मार्केटमध्ये काय होतं बघा. एवढी व्हॉलॅटिलिटी असते, 22 पर्यंत इंडिया विक्स जातो. ठीक आहे. तर ते कसं होतं बघा, इथं ओपन झालं ना, ओपन झाल्या शांत चालतं एकदम साईडवेज, शांत शांत शांत. ठीक आहे. या रेंज मध्ये असं असं चालतं. एका निर्माता आहे, तिचं प्रेझेंटेशन सुरू झालं, माईक वर काहीतरी शब्द बोल, गुड मॉर्निंग म्हणलं की लगेच असं होतं. एवढ्या मोठ्या मोमेंट, अगदी एक एक कॅन्डल 200 200 100 100 पॉईंटची होती. ठीक आहे. बँक निफ्टी मध्ये तर होतीच. बँक निफ्टी मध्ये बऱ्याचदा मी ऑब्झर्व केलंय, डायरेक्टली असं 200 पॉईंट 100 पॉईंट. त्यानंतर ग्रीन एनर्जी सेक्टरचं काहीतरी म्हणलं की ग्रीन एनर्जीचे स्टॉक लगेच वरती जाणार, लगेचच असं होणार. लगेच आयटी सेक्टरचं काहीतरी आलं टॅक्सचं की लगेच असं होणार. या पद्धतीनेच असं होतं सगळं. फक्त फक्त गंमत बघत राहायचं. त्याच्यात स्कॅल्पिंग करू शकतो, पण स्कॅल्पर सुद्धा अडकतात इतकं स्पीड असतो. स्कॅल्पर सुद्धा अडकतात इतकं स्पीड मार्केटमध्ये असते त्या दिवशी. त्यामुळे स्कॅल्पिंगला पण नाही करायचं, फक्त ऑब्झर्व करायचं. सण सणावेमध्ये ट्रेड टाळायचे सगळे. बजेट रॅली, इलेक्शन रॅली नकोय आपल्याला. ठीक आहे. माझं असं मत आहे, कन्सिस्टन्सी डेली तुम्ही जर पैसे कमवत असाल तर एक दिवस तो सोडून दिला तर काय हरकत नाही. त्या दिवशी आपल्याला अपेक्षा असते की एकच दिवसात मी चांगलं कमवलं, कशासाठी सोडून द्या. 10,000च्या लालचीने 10,000 घालवायचे नाही. डेली 500 500 करत टप्प्याटप्प्याने मोठे व्हा. गॅम्बलर असतात ते, रात्री त्यांना मोठं व्हायचं असतं, 21 दिन में पैसा डबल. ज्यांचा माइंडसेट तसा आहे त्यांनी ट्रेडिंग नाही करायला पाहिजे. ऑप्शन ट्रेडिंग फक्त गॅमलिंग म्हणून केली जाते, पण ते असे गॅम्बलर असतात. 21 दिन में पैसा डबल करायचा असतो. मला बरेच लोक म्हणतात की किती रिटर्न्स मिळू शकतो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सर. पण मी त्यांना म्हणलो ना 5%, 2%, 3% डेलीचं किंवा मग मंथली. तर ते एंट्रीला लक्ष द्या आपल्या,
ते मला म्हणतात की सर असं कसं, लोक तर डबल डबल टेबल टेबल पैसे करतात. हा, मग ठीक आहे, त्यांच्याकडूनच करा. तर ते किती दिवस करतात आपल्याला माहिती आहे. ते 2 दिवस करणार लग बाय चान्स, तिसऱ्या दिवशी काय होणार आहे आपल्याला माहितीच आहे. आपल्याला कन्सिस्टन्स काम करायचं, कन्सिस्टन्सीवर माइंडला एवढं चांगलं करून ठेवा ना की माइंड मध्ये चांगलेच विचार आले पाहिजे, चांगल्या पद्धतीने पुढे जायचे. आणि तुम्हाला इतिहास सांगतो, आतापर्यंतचा इतिहास असेल, जो रात्रीत मोठा झाला त्याचा पैसा कधी त्याच्यासोबत टिकला नाही. ठीक आहे, तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या आजूबाजूला, तुमच्या शेजारी पाजारी ज्याने वाळू विकून किंवा 2 नंबर काहीतरी दारू विकून पैसे कमवले, कधीच मोठा होऊ शकत नाही. ठीक आहे, तो होतो मोठा झाला, मोठा बंगला बांधला, पण तो कधीच त्या बंगल्यामध्ये शांततेचा झोप घेऊ शकत नाही. काहीतरी प्रॉब्लेम असेल, आजारी पडेल घरात कोणीतरी. कर्माचे फळ जबरदस्त आहेत, मला तर लईच अनुभव आले तसे. त्यामुळे मी तर लईच मानायला लागलो कर्मांना, नाहीतर पूर्ण नास्तिक होतो. कर्म ते इंस्टावर टाकायचे कर्म बिलीवर, मला काहीतरी चेष्टा वाटायची ते काय टाकतात. त्याचं महत्वच कधी नव्हतं माहिती. जेव्हा आश्रमात गेलो, मेडिटेशन केले, कित्येक दिवस जीप मध्ये स्वतःला ओळखायला गेलो, तेव्हा लक्षात येतं. आणि जो माणूस तो मेडिटेशन करतो ना, तुम्हाला आजूबाजूची प्रत्येक एक गोष्ट म्हणजे निसर्गच तुम्हाला, प्रत्येक एक गोष्ट निसर्गात तुम्हाला काहीतरी शिकवते. प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवत असते. फक्त तुमचा माइंड तिथं ओपन माइंड पाहिजे की बाबा शिकण्यासारखं. ठीक आहे, कॅन्डल लक्ष द्या, क्लोजिंग होईल कदाचित. मोठी क्वांटिटी करू नका काहीच, छोट्या क्वांटिटीने काम करा, कारण ट्रॅपिंग भरपूर जास्त आहे. मेल्ट पण होत आहे, मुवमेंट पण कमी आहे. कॅन्डल क्लोजिंगला लक्ष द्या, लगेच घाई करू नका. 50च्या आसपास कुठेही पडू द्या, घाई करू नका. घाई करू नका, मिस झाला तरी चालेल, घाई करू नका. हा, कॅनल क्लोजिंग झाली, लक्ष द्या, वेट करा अजून पण. ठीक आहे, कारण ट्रॅपिंग आहे बरंच, वेट करा अजून पण. आणि करणारे खूप कमी क्वांटिटी, लक्षात घ्या, खूप कमी क्वांटिटी. ट्रॅपिंग आहे पूर्ण. क्लोजिंग तर दिली, आता आता क्लोजिंग द्यायला त्याने वेळ किती घ्या लक्षात घ्या. आपल्याला इथंच क्लोजिंग द्यायला पाहिजे त्या कॅन्डल बरोबर. ठीक आहे, छोट्या क्वांटिटीत एंट्री घ्या, रिस्क कमी घ्या. आता ह्याच्यात तुम्हाला एसएलचं रिस्क तुम्हाला फक्त 100 किती 35 पर्यंत सांगितलं. एंट्री केली नसेल तर अजूनही करू थांबा, कारण आज पूर्ण ट्रॅपिंग पाहिजे तर होत नाही. इथंच आपल्याला कॅन्डल क्लोजिंग वर इथं लगेच एंट्री बनायला पाहिजे होती, याच कॅन्डलने क्लोजिंग द्यायला पाहिजे होती. तसं पाहिलं तर एवढ्या मोमेंट मध्ये आपलं टार्गेट कधीच हिट झालं असतं. जवळजवळ 50-60 पॉईंट गेले, 30 पॉईंटचं टार्गेट झालं असतं, पण ते पाहिजे ते काहीच झालं नाही असं. कारण सिच्युएशनच डिपेंड करत आहे तसं. हरकत नाही, एंट्री घेऊ नका अजूनही. कॅन्डल क्लोजिंग दिली पण तरी सुद्धा ट्रॅप आहे पूर्ण. वर्क करतं हे बरोबर, पण आज मार्केटमध्ये खूप थोडंसं ट्रॅपिंग मुळे. तुम्हीच बघा, ही कॅन्डल ग्रीन आहे, वरती चालली, तरी सुद्धा हे बघा काय झाले, ह्यात काय चुकी आपली. तेव्हा किती 20 पॉईंट पडले, आणि इथं किती मुवमेंट झाली चेक करा. फक्त 1 पॉईंटची मुवमेंट आहे ह्या कॅन्डल मध्ये, चेक करा फक्त. लक्षात घ्या, थांबा 1 मिनिट मी दाखवतो. 3 मिनिटाचा हा कॅन्डल आहे आणि 1 मिनिटाचा आहे. ठीक आहे, या 2 कॅन्डल मध्ये मुवमेंट बघा फक्त किती झाली. 14 पॉईंटची. इकडे पॉईंट किती पडले आज, काय टाइम देखील 20 पॉईंट पर्यंत खाली जाऊन आले, फक्त टाइम देखील. त्यामुळे ट्रॅपिंग पासून वाचा, आज ट्रेड करू नका. सरळ सरळ माझं म्हणणं आहे, ज्यांना रिस्क घ्यायचंय ते घेऊ शकतो, पण जे मी तर सरळ सांगेन की मी पण नाही करणार ट्रेड. ठीक आहे, आज सगळं प्रीमियम मिटिंगच दिसतंय. यस, दोन्ही साईड आहे, बोथ साईड. असं नाही की मग हा, मला मी दोन्ही पण दाखवतो. सर, हा बोला. मी ट्रॅप मध्ये फसलो होतो पण वाचलो बरं का आज नक्की. नाही नाही, तेच तर तुम्हाला लाईव्ह देण्याचा हेच तर फायदा आहे. तुम्ही पण ट्रॅप मी तुम्ही म्हणजे काय झालं, एंट्री माहिती ना 46 लाच पडली. येस येस. हा, त्याच्यामुळे मी एकदम ती फुल कॅन्डल झाली. मी मला आता यार क्लोजिंग, पण माझ्या घाई गडबडीमध्ये मी पण मग प्रॉफिट मध्ये आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो मी. येस येस येस, असू द्या, चांगली गोष्ट आहे, पण शक्यतो म्हणजे जवळपास म्हणजे 2000 रुपये मायनस मध्ये गेलतो. येस,
अहो हे जे सिच्युएशन आहे ना, तुम्हाला एंट्री पॉईंट जरी दिला तरी वरती किती थोडं गेलं आणि खाली किती जोरात गेलं बघा. हा ना, मग त्या माझी वीक मध्येच मी पार एकदम म्हणजे 2000 मायनस गेलं डायरेक्ट. हा आणि इकडे तर की ग्रीनच कॅन्डल होती म्हणजे हो, मुवमेंट चालली तेच तरी ना मग. सुद्धा इकडे मायनस चाललेलं आहे. तेच ना, इकडे ग्रीन कॅन्डल दाखवू राहिले, इकडे तुम्हाला प्रीमियम टिके होऊ राहिला. येस येस येस. मग तुम्हाला मी वारंवार सकाळीच आपण इथं बघा मी सकाळी सकाळी आल्याबरोबर काय सांगितलं होतं की या पद्धतीने मुवमेंट होऊन इथपर्यंत आपल्याला चांगलं जाईल मार्केट. बरोबर आहे. म्हणजे आपण वे आपला बरोबर आहे, आपण चुकीचे नाही. तुम्ही बघा कधी कधी आपली चुकी नसताना आपल्याला काही गोष्टींना फेस करायला लागतं बघा आयुष्यात पण. तेच ना, ठीक तेच आहे. ना मग. माइंडसेट बघा तुम्ही काय की तुम्ही बऱ्याचदा म्हणता की यार मी तर चांगलं करायला गेलो तरी सगळं माझ्यासोबत वाईट घडलं. कधी कधी ह्या गोष्टींना फेस करायला लागतं. आपल्या आयुष्यासारखंच मार्केट पण आहे. आपल्याला हो, वे पण आपला बरोबर होता. आपण चांगल्या मार्गानेच वरती मार्केट जाणार आहे हे पण आपल्याला माहिती होतं. तरी सुद्धा इथं वरती नाही गेलं. जातात अशा गोष्टी सोडून द्यायच्या कधी कधी. ठीक आहे. तर बरोबर बघा बरोबर. तुम्हाला मी हे दाखवत होतो की कॅन्डल ग्रीन आहे. तुम्हाला वाटत असेल की हा कॉल पडतोय तरी सुद्धा. कॉल कॉल इथपर्यंत पडला. ठीक आहे. आता हीच कॅन्डल तुम्ही चेक करा. पुट पण काय झालाय? पुट वाढला का नाही वाढला? पुट पण काय झालाय? पडलाय. बोथ बोथ आर पॅक म्हणजे दोन्ही पण काय होत आहेत? पडतायत. ठीक आहे. हे कशामुळे पडतायत? टाइम डिके. टाइम टिके मग. मग टाइम डिकेला थोडंसं जपून काम करा किंवा करू नका. संपला विषय एवढंच आहे. दोनच गोष्टी पॉसिबिलिटी. तुम्हाला माहिती आहे ना मेल्ट होत आहे दोन्ही पण पाहिजे ती मुवमेंट होत नाही. आपल्याला लगेच लक्षात येतं पाहिजे ती मुवमेंट होती का? मी इथं तुम्हाला म्हणलं होतं एंट्री नका करू कारण मुवमेंट पाहिजे तशी होतच नाही. कारण इथं हम्म. थोडस बघा एकच पॉईंटची मुवमेंट झाली की लगेच डिपेंड करतं. कधी कधी ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. मार्केट ट्रॅपिंग काय असतं, कशामुळे होतंय, हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. छान मस्त झालं. 750 रुपये तरी घेतले. आज स्कॅल्परचाच दिवस आहे तसा पण. आपण नाही ट्रेड होणार आपले चांगले. म्हणजे ते जास्त झालं का 1100 झालते, मी थांबलो होतो पण ते रिव्हर्स बॅक दिसायला लागलं तेवढं एक्झिट मारला. येस 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 असू दे तर साडे. स्कॅल्पिंगला सुद्धा आज फार टफ आहे. येस येस कारण डेटाच दाखवतोय सर टप आहे म्हणून. कारण स्कॅल्पिंग टप का तर बघा कॉल पण कसा आहे मायनस आहे पुट पण कसं आहे मायनस आहे करणार काय. कुणीच नाही ट्रेड करू शकत फक्त ट्रॅपिंग. अशा वेळेस असा एक दिवस येत असतो की सी वाले आणि पी वाले दोन्हींचं पण बरबादी असते. हा हेजिंग हेजिंग वगैरे होतं बऱ्याचदा. आणि हो. ते आता बघा इकडे 79चा डेटा इकडे 78चा सेम सेम डेटा राहतोय बऱ्याचदा. त्यामुळे होतं असं कधी कधी त्यामुळे काय नाही अडचण. आपण अशा गोष्टी सोडून द्यायच्या. आणि याच्यात एक गोष्ट पॉसिबल असते की वन वे कुठल्या तरी मार्केटला गावा ब्लास्ट होतो आणि सनाट निघून जातो. हम्म. जबरदस्त मोमेंट येते त्यावेळेस वाटतं यार आपण तर बरोबर व्ह्यू मध्ये होतो. पण तर तसं तुम्ही पाहता तो चार्ट आणि सेन्सिबलचा चार्ट जवळजवळ सारखेच आहेत ना? येस येस. तुमचा कशातला आहे? ग्रो मधला आहे का? फायर्स फायर्स. ओके ओके ओके. बघा ना, इकडे मार्केट किती वरती गेलं, इकडे काहीच नाही. इकडे मार्केट आपलं रेजिस्टन्स लेवल पोहोचलं पण तरी इकडे काहीच नाही. क्लोजिंग मिळाल्यानंतर माझी पण एंट्री झाली होती. मी 2 पॉईंट मध्ये निघून गेलो. 200 रुपये लॉस झाला. 4 लॉट होते. तेव्हा अशा टायमाला लई अलगच मोमेंट होती माणसाची. आता वन वे जाईल तो. या पॉइंटला ब्रेक केलं सनाट जाईल पण एंट्री करूच नका आता कोणीच. सेफ राहा फक्त. आज आपल्याला इंटरेस्ट करायचा नाही असं सांगा स्वतःला. म्हणजे तुम्हाला पण वाटणार नाही की आज पैसे नाही का कमावले. नाही कमावले आज कमावण्याचा दिवस नाही असं सांगा. आता तर रेजिस्टन्स झोनला आलाय. तुझं रिजेक्शन भेटलं तर मग याचं व्यवस्थितच होऊन जाईल म्हणायचं मग तर. तर मार्केट किती वर गेलं? इंडेक्स किती वर गेली? प्रीमियम काय वाढले बघा. ते काहीच नाही तेच ना प्रीमियम डिके आहे पूर्ण. तुम्ही चेक करा पूर्ण बॉटम पासून टॉप पर्यंत 100 पॉईंट इथं 50 पॉईंट वाढलं पाहिजे होता. टोटली जरी चेक केला तरी 50 पॉईंट नसेल वाढलं. 33 पॉईंट वाढलाय. अवघड आहे. टफ आहे.
कधी कधी होतं असं, त्यामुळं काय हरकत नाही. स्वतःला सांगायचा आज बिझनेसच झाला नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यात आपण जे शिकलो ते एकदम बरोबर आहे असं मला म्हणायला हरकत नाही. किंवा हो सर. आपण जे काही व्ह्यू तयार केला होता तो आपल्या पद्धतीनेच व्ह्यू होता. या पद्धतीने डाऊन आला, वरती आला, वरती आल्यानंतर इथून वरती गेला. आपण काय म्हटलं होतं की या पॉईंट पासून बाईंग होईल परत, कारण या पॉईंटला सेव्ह करायचंय. ठीक आहे, त्या पद्धतीने वरती गेला परत. ठीक आहे, परत एकदा खाली आला, वरती गेला, आणि पाहिजे तसं इथपर्यंत जाईन म्हणलं होतं, तिथपर्यंत गेलं. पण आपल्याला टाइम डिके मेल्ट झाल्यामुळं जे काय पाहिजे ते मोबदला त्याचा मिळाला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. कधी कधी आपण कर्म करत असतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. ठीक आहे, प्रेमानंदजीकडे एका माणसाने विचारलं की सर मी खूप कर्म करतो आणि मला पाहिजे तेवढं त्या पद्धतीचं त्या पटीचं मला भेटत नाही. तर त्यांचं असं मत आहे की तू करत राहते, तुझं काम आहे, किती द्यायचं ते भगवान देखेगा. होईल, आपल्याला ते भेटत राहील त्या पद्धतीने. फक्त आपलं काम काय आहे, इथं मार्केटला ट्रॅक करणं. ठीक आहे, इथं नाही भेटलं एखाद्या दिवशी काय हरकत नाही. पण एक गोष्ट शिकायला तर भेटली ना, की कधी कधी असं होऊ शकतं. ठीक आहे, पण जर डेलीच असं झालं तर आपण म्हणणार यार माझ्यासोबत काय व्हायला लागले. ठीक आहे, मग हे कधी कधी असं होतं, हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे का होतं तर एक्सपायरीचा दिवस आहे, टाइम डिके, त्यातून बजेट पण जवळ आलंय, तिथं मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. आणि वरती जाण्याचं रिझन पण काय आहे, मी तुम्हाला ते पण क्लिअर केलं की वरती जाण्याचं रिझन काय, की जे काही इन्स्टिट्यूट वाले आहेत ते बाईंग सुरू केलेली स्टॉक मध्ये, त्यामुळे हे सगळं होते. ठीक आहे, लक्षात ट्रॅप पासून वाचा एवढंच मत असत. गव्हर्नमेंट एनटीपीसी ग्रीन एनर्जी एक स्टॉक चांगला आहे, गव्हर्नमेंटचा आहे. ठीक आहे, तुम्हाला स्टॉक दाखवतो 4-5 ज्यांना फरक पडू शकतो बजेट. ह्याच्यात बाईंग 100% आलेली असेल, मी तर पाहिलं नव्हतं अजून. हे बघा, आपण ड्रॉ करून ठेवलं होतं, बाईंग पण आलेली. आता तुम्हाला हे पॅटर्न शिकवलाय बघा, कोण आहे अजून हा पॅटर्न शिकवलाय आपण. ठीक आहे, या पद्धतीने पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, ठीक आहे, तिसरा पॉईंट, नंतर वरती चौथा पॉईंट होईल. आता इथून बाईंग तर आलेली, आपण बघा पहिलं टार्गेट पण दिलेलं आहे याला 123चं एंट्री लेवल, आणि इथं एंट्री केलेली आहे ऍक्च्युअल मध्ये 110-15ला. मी स्वतः टाकलेले ट्रेड एनटीपीसी ग्रीनचे, आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 60,000 टाकलेत वन डे. ठीक आहे, तर आता पहिलं टार्गेट तर आपण हेच घेणार. ठीक आहे, हा पण एक चांगला आहे, आणि बजेट नंतर मग हा चांगला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याची पॉसिबिलिटी जास्तीत जास्त या पॉईंट पर्यंत 136 पर्यंत. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, अदानीचे ग्रीन एनर्जी पण चांगले देईल. नंतर जिओ फायनान्सला फोकस ठेवा, कारण हे जे बरेचसे निर्णय यांना फरक पाडणारे, अंबानीला वगैरे फायदा होतो चांगला. जिओ फायनान्स चार्ट सर्व सर सिंगल लॉट घेतला आता, 521 रुपये प्रॉफिट बुक केलं, 20 पॉईंट घेतले. अरे काय झालं हे मी म्हंटल होतं 2-3 वेळा की गामा ब्लास्टिंग होईल आणि खूप मोठा काहीतरी शॉट होईल. ठीक आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मस्त. आपलं टार्गेट पण कम्प्लीट झालेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघताय आपला वेब पण बरोबर होता, पण तर 2500 बुक केले सर. येस बाय. येस, छान छान. सगळ्यांनी एक्झिट करून घ्या आता ज्यांनी एंट्री केली होती. ठीक आहे, चला माझं चालू आहे 13,800. ठीक आहे, मी पण सर घेतो. तुमची एंट्री कुठं होती? काय म्हणले? तुमची एंट्री कुठं होती? आम्हाला तर वेळ नाही मिळाला. वेळ कोणालाच नाही मिळाला, मी पण नाही, मी अगोदरच टाकून ठेवले ते 149 ला माझी एंट्री पडलेली, 149.75 पैसे. बापरे, हा मी एंट्री घेतलेली, 2 पॉईंट निघून गेलो आणि बघा आता काय झालं. हा, नाही असू द्या, काय नाही. मग तुम्हाला मी 2 मिनिटापूर्वीची एक गोष्ट बोललो होतो की गामा ब्लास्टिंग होतो कुठल्या तरी एका वेळेला, आणि त्यावेळेस आपली एंट्री ऑलरेडी त्याच साईडला असते, आणि त्यावेळेस आपल्याला दुःख होतं यार गामा ब्लास्ट झाला ना आपल्याला फायदा नाही भेटला, मी म्हणलो होतो हा. अगोदर. मग कधी कधी असं दुःख पण होतं, पण हे दुःख नसतं तर हे शिकून जातं काहीतरी. मग अशा हम्म, अवस्थेत ट्रॅपिंग पासून तर वाचलाय, लॉसेस पासून वाचलाय, ही गोष्ट स्वतःला सांगा. ठीक आहे, हम्म, लॉसेस पासून तुम्ही सेफ झालाय, लक्षात घ्या. एंट्री नाही भेटली हा पुढचा पुढचा पॉईंट आहे. ठीक आहे, 42% रिटर्न आज, 34,000 इन्व्हेस्टमेंट होती. चला ठीक आहे, बुकिंग करून घेतो मी, बरेच वेळ झाला था.
हे बघा, जेवढं देईल तेवढं घ्यायचं काम आहे आपलं. असं फक्त आपल्याला रेड मध्ये नाही जायचंय, ठीक आहे. आणि नाही एंट्री घेतली म्हणजे सुद्धा आपण आपला कॅपिटल सेव्ह केलाय, ठीक आहे. आणि आपलं एका ट्रेडरचं मेन उद्दिष्ट असलं पाहिजे आपलं कॅपिटल सेव्ह करायचंय विथ थोडं थोडं करत प्रॉफिट घ्यायचंय, ठीक आहे. त्यामुळे हरकत नाही. 14,481 ला मी एक्झिट झालोय. 42.36% रिटर्न्स, ठीक आहे. असो, आता एंट्री वगैरे घेऊ नका. मार्केटची सिच्युएशन खराब आहे. इथं गामा ब्लास्टिंगचा फायदा झाला आपल्याला म्हणून तो चांगल्या पद्धतीने वरती गेला आज, ठीक आहे. तर बघा, इथं तुम्ही जी कॅन्डल बघितली 35 पॉईंटची कॅन्डल आहे, ठीक आहे. मग 35 पॉईंटला इकडे जर कॅन्डल पाहिले तर 31 पॉईंटची झाली. तुम्ही ऑब्झर्व करा दोन्ही चार्ट मध्ये. मी कर्सरला घेऊन गेलोय, कर्सर बघा, चेक करा. या पॉईंट मध्ये आपल्याला कॅन्डल किती झाली, फक्त 35 ते 40 पॉईंट दाखवते, ठीक आहे. 40 पॉईंट, ठीक आहे. इकडे जर चेक केलं, ही कॅन्डल बघा, जिथं स्पाइक आली ती कॅन्डल 33 पॉईंट झाली. हे कशामुळे पॉसिबल झालं? सगळे एक्झिट असतील, ठीक आहे. ओके, तर हे कशामुळे पॉसिबल झालं? तर जेवढी मुवमेंट इथं झाली तेवढीच मुवमेंट इथं झाली. हे पॉसिबल फक्त एकाच गोष्टीमुळे होतं की या गोष्टीचा डेल्टा किती होता. डेल्टाला गामा बुस्टिंग करून देतो. तर आपण चेक करू त्या गोष्टीचा डेल्टा किती होता, त्या पॉईंटचा डेल्टा किती होता. 23,150. आता तो काय म्हणतात, इन द मनी मध्ये गेला असेल, ठीक आहे. आउट ऑफ मनी मधून इन द मनी 23,150, ठीक आहे. 23,150, 23,150. बघा इथं सध्या इन द मनी मध्ये गेलाय 6.8 गेलाय तो. आणि इथं असताना तो कमी असेल, ठीक आहे. गावात बुस्टिंगचा फायदा सगळ्यांनाच होतो. आणि ह्याच्यापेक्षा जास्त कोण गेला असं माहितीये का? अजून जो ओटीएम मध्ये असेल तो, ठीक आहे. 23,000 ह्याच्यापेक्षा जास्त. इथं तरी 33 पॉईंटची मुवमेंट झाली. 23,000 ह्याच्यापेक्षा जास्त मुवमेंट झाली असेल. कारण जेवढा कमी डेल्टा असतो ना तेवढा गावा बुस्टिंगचा फायदा जास्त होतो, ठीक आहे. चालेल, ट्रेड करू नका, फक्त ऑब्झर्व करत राहा. मार्केट ट्रॅपिंग आहे, खूप ट्रॅपिंग आहे. आपण जिओ फायनान्स बघत होतो. जिओ फायनान्स सपोर्ट घेतलाय का कुठं? एसएल विथ टार्गेट असं थोडस सुरू करा ना. काय बोलले? एसएल विथ टार्गेट असं थोडस हे करा ना. आता जसं तुम्ही एंट्री घेतली होती तर हा तुमचा पण काहीतरी लॉसचा रेशो असेल ना. हा, म्हणजे तर त्या पद्धतीने मी जी एंट्री, मग आम्हाला पण सांगत जा ना. हे बघा तुम्हाला आहे ना, इथं वारंवार म्हणलं होतं कॅन्डल क्लोजिंग आपल्याला एंट्री घ्यायची. इथपर्यंत माझं पण टार्गेट असतं एसएलचं. मी पण इथंच एसएल घेतो, फिक्स घेतो ते पण, ठीक हम्म. आहे. आपण एंट्रीच घेतली नव्हती ना इकडे, त्यामुळे एसएल जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण जसं इथं हम्म. एंट्री झाली, आपण हे कॅन्डल विक आणि आपण ते दुसरंच बघत होतो. नंतर मी एंट्री टाकून ठेवली होती तिथं, ठीक आहे. हम्म. तर ते ब्लास्टिंग झालं. मी पण नंतर चेक केलं, माझ्या समोरच आहे ते, असं नाही काय. आणि मी इकडं मोठ्या स्क्रीनला बघत होतो फक्त. नाही, आता मी काय केलंय, स्टार्टिंग केली आहे. म्हटलं सर जर सांगतील तसंच करूया थोडं थोडं. ज्याला जसं जमतं तसं करा, काय हरकत नाही असं. हा आपल्याला सपोर्ट घेतोय का बघू. ह्याला वेळ आहे अजून 1-2 दिवस. हे बघा, या पॉईंट पासून त्याने रिव्हर्स मारलेला आहे. रिव्हर्स मारल्यावरती आपण क्लोजिंग दिल्यानंतर आपल्याला इथं पण ट्रेड घ्यायला जमल, ठीक आहे. ट्रेंड याचा डाऊन झालेला आहे बघू. जिओ फायनान्स बघू. त्यानंतर गव्हर्नमेंट कंपनीला टार्गेट करा जास्त करून. हे बघा, ह्याने पण सपोर्ट घेतलेला आहे या पॉइंटला आणि हा ब्रेक होतोय वरती. जसं आपल्याला हा 146 वरती 50च्या आसपास कुठे एंट्री घ्यायच्या. IRFC असेल, IRCTC असेल. रेल्वे सेक्टर पण चांगला रिझल्ट लागेल आता प्रयागराज मुळे, बरोबर ना. ऑलरेडी त्याने सपोर्ट घेतला होता इथंच 1 जानेवारीला. त्यानंतर रिट्रेसमेंटला आला, इथं एंट्री पण झाली परत, त्यानंतर परत वरती गेला, ठीक आहे. कालच्या दिवशी वरती चांगला वाढला. आता हे बघा, इथं एक तुम्हाला मार्केटमध्ये इथं एक तुम्हाला रेंज दिसेल. या रेंज मधून एक बॉक्स आहे, बॉक्स टाकला आपण. या रेंज मधून मार्केट ब्रेक होऊन वरती क्लोजिंग झाली, याच्यातून आपण एंट्री घेऊ शकतो बजेटसाठी, ठीक आहे. याचं टार्गेट आपल्याला इथपर्यंत आरामात बघा, ठीक आहे. किती टार्गेट पडते बघा, 813 पर्यंत, ठीक आहे. तुम्ही जर पॅटर्न, कुठला पॅटर्न म्हणतोय बघा बरं. कोणी आहे का बिगिनर, सॉरी जुने मधलं ओल्ड स्टुडंट कोणी आहे का जॉईन? पॅटर्न कुठला म्हणतोय? अनिल सर,
स्नेहल मॅडम, तुम्ही दोघंच आहे जुने तर. असेंडिंग का डिसेंडिंग कुठला म्हणतोय? असेंडिंग पॅटर्न आहे, वेज पॅटर्न. बरं बरं. हे बघा 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंट, 6 पॉईंट. ठीक आहे, इथून 5 पासून 6 पर्यंत एक टार्गेट भेटलं असतं. ठीक आहे, त्यानंतर मार्केट इथं रेंज कमी कमी होत गेली. रेंज कमी गेल्यानंतर मार्केटमध्ये बाईंग सेलिंग दोन्ही प्रमाणात होते. ब्रेकआउट कुठं झाला, वरती झाला, पण ब्रेकआउट सक्सेस झाला नाही, तो बॅक आला. बॅक आल्यानंतर परत आपल्या पॉईंटला टच करत राहिला. आता परत एकदा ब्रेकआउट झालेला आहे. हा ब्रेकआउट सक्सेस होतोय की नाही आपल्या लक्षात येईलच. ठीक आहे, इथपर्यंत आपण पहिलं टार्गेट घेऊ, नंतर हे सेकंड असेल या पद्धतीचं. ठीक आहे, पण एक मुवमेंट चांगली होईल येणाऱ्या काळात. हाफ स्टॉक घेण्यासारखा आहे. एसबीआय कार्ड आहे. ठीक आहे, एसबीआय कार्डच आहे. हा एसबीआय कार्ड, IRCTC रेल्वे. या लाईनला ब्रेक करून वरती आलं पाहिजे, त्यानंतर याचा विचार करू. करंट मध्ये किती पॉझिटिव्ह कुणी असलं तरी आपल्याला त्याचा विचार करत नाही आपण. ठीक आहे, जिओ फायनान्स दिला होता ना आधीच, 2.5% वाढला आजच्या दिवसात. मी कालच घेतला याला, काल आणि आज 2% तर आपल्याला रिटर्न्स मिळाले. चला, तर अशा पद्धतीने सर चांगलं. पाठवलेलं बरोबर आहे का ते? चला, प्रॉफिट झाला असेल सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा. ज्यांना नाही झाला त्यांनी पण एंट्री करू नका. आज ट्रॅपिंग मार्केट आहे, आजचा दिवस शिकण्यासाठी गेलाय असं स्वतःला सांगा. ठीक आहे, चला आपण लाईव्ह बंद करू. पॉसिबल झालं तर युट्यूब वर जाऊन चेक करत जावा. संध्याकाळी जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा युट्यूबला बघत जावा. ठीक आहे, म्हणजे काल रात्री पाठवलं